तर आज आम्ही फणसाची भाजी बनवणार आहे. तर ह्याच्यातलाच ना एक फणस आम्ही नेणार आणि त्याची भाजी बनवणार आहे. अशा प्रकारे आम्ही तो इतका मोठा फणस होता त्याच्यातले गरे सोलले आणि ते गरे सोलून हे ह्याच्यात काढलेले आहेत. आणि हे सोललेले असं. ही माझी आजी आहे. तिने आता रेडी करून ठेवले. पहिला आधी लसूण चिरलेला, कांदा चिरलेला आणि कढीपत्ता, मिरची आणि जिरा, राई आणि हळद आणि त्याच्यामध्ये ना 1 वाटी तेल आधीच घातलेलं आहे आणि फणसाचे गरे आणि आता हे राईसुद्धा घातल्या, चिमूटभर राई 2 आणि आता जिरा घातला, कांदा, सगळा कांदा घातला आणि लसूण ॲड करते आता. लसूण ढवळते. कढीपत्ता आणि मिरची आता पण ढवळते. हा थोडं असं हलवून करून आणि जरा असं लालसर झालं की भाजी घालायची आणि आता हळद टाकायची, 1 चमचा हळद, हळद घातली. आता परतते. तेलात जरासं परतून घे. आणि आता आई गरे ॲड करते. आता परतते आणि हा विहान आता आई मीठ घालते आणि त्याच्यानंतर जी आहे ना भात त्याच्या ते असे ठेवणार आणि नंतर खोबरं ॲड करणार आहे. आता ह्याच्यावर जे पाणी होतं ते वाफवून झालेलं आहे आणि आपली भाजी कंप्लीट होण्यासाठी ना आपल्याला फक्त आणि फक्त खोबरं घालायचं आणि भाजी कंप्लीट होणार आहे. काय मस्त दिसतंय. खोबरं टाकणार आहे. भाजी कंप्लीट झाली आहे. टेस्ट करणार
काय मस्त आहे भाजी. अप्रतिम झालेली आहे भाजी.